बस थांबेल. पुढे सर्व स्थानकांवर थांबेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि दुई लोकल 6:41 की. पुन्हा आता आम्ही रिक्षा पकडणार आहोत. नमस्कार, मी ऋषी शिगवण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या व्हिडिओच्या थंबनेलवरूनच तुम्ही समजलं असणार की आज आपण कुठे चाललो आहे. तर आज आपण चाललो आहे रायगड जिल्ह्यातील पेब या फोडला भ्रमंतीसाठी चाललो आहे. तर बेस विलेज आहे फणसवाडी. तर आपण आता ह्या फणसवाडीच्या गावामध्ये आलो आहे आणि हा पाठून जो रस्ता दिसतो कॉन्क्रीटचा, तर ह्या साईडने हा रस्ता जातो. तर दोन रस्ते फुटतात, एक वरच्या साईडला जातो आणि एक ह्या साईडला जातो. तर तुम्हाला नाही समजलं तुम्ही गावातल्या माणसांना कुणालासुद्धा विचारू शकता, ते तुम्हाला नक्की सांगतील. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. आणि जो तुम्हाला मी गाव दाखवला फणसवाडी बेस विलेज, तो आहे ना अशा डोंगरच्या आहेत ना, डोंगरांच्या एकदा खालीच गाव बसलेला आहे. आणि बघायला एवढा असा छान वाटतोय ना सध्या. आणि पावसाचे दिवससुद्धा आता सुरू होणार आहेत आणि शेतीची कामंसुद्धा चालू आहेत इकडे. तर एकदम बघण्यासाठी एकदम मस्त, एकदम छान वाटतोय. आणि आपण जो तिकडून समोरून ज्या कॉन्क्रीटच्या रस्त्याने चालत होतो, तर इथे लाईटचे पोल आहेत. तर लाईटच्या पोलाच्या खालून तो रस्ता गेलेला आहे आणि एक सरळ रस्ता गेला आहे. तर आपण हे लाईटचे पोल आहेत तिकडून आपल्याला जायचं आहे. ज्याच्यासाठी आज आपण अट्टहास करत आहोत तो किल्ला आपल्या नजरेस पडतो. हा इथे समोर किल्ला आहे आणि वरती मंदिरसुद्धा आपल्याला इथून समोरून दिसतो. हे बघा इथे समोर. आणि आता मी जिथे बसलोय ती नदी आहे आणि पावसाळ्यामध्ये हे पाण्याचा प्रवाह खूप असेल. तर आपल्याला पावसाळ्यामध्ये जर तुम्ही ट्रेकला येत असाल तर ही आपल्याला सावधगिरी नदी ते ओलांडावी लागणार आहे. तुम्ही बघू शकता अशी म्हणजे खूप मोठी नदी आहे. तर सध्या अजून पावसाला सुरुवात झालेली नाही आहे, त्याच्यामुळं आपण आरामात ही नदी ओलांडतो आहे. पाणी असतं तर खूपच आपल्याला अवघड झालं असतं. तर तुम्हाला दाखवतो मी. आपण आता खालून वरती आलो आहे. तर हे समोर दिसतोय हा गाव, तिकडून आपण आलो. ती शेती वगैरे होती, ही नदी, इथे नदी आहे, तिकडून आपण आता वरती आलो आहे. आणि हा टप्पा एकदम पूर्ण असा चढाव आहे वरती आणि पूर्ण दमछाक झालेली आहे. सगळे अर्धे आपले सवंगड आहेत ते वरती थांबलेले आहेत. हा पहिला टप्पा आपण आता पार केलेला आहे. अजून आपल्याला खूप वरती चालत जायचं आहे. चला जाऊया अजून पुढे. तर खालून वरती चालत आल्याच्या नंतर थोडा आत्तासुद्धा मी बसलो होतो, थोडा विश्रांती घेतली. आणि हा आपला 5वा टप्पा आहे. इथे थोडं वरती आल्याच्यानंतर वातावरणसुद्धा थोडा थंडगार आहे. मग थोडी विश्रांती घेतली आणि आता रिटर्न आपल्या ट्रेकला आता सुरुवात करूया. ठीक आहे, आपण आता 5वा टप्पा पार केल्याच्या नंतर थोडं वरती आल्याच्या नंतर इथे का आपल्याला एक स्टॉल भेटतो. तिथे पाण्याची सुद्धा आपल्याला सोय करून दिलेली आहे.
तर दादा हा फक्त शनिवार रविवार असतो का मध्ये पण असतो? हां, मग जर तुम्ही विकेंडला जर आलात शनिवार रविवार तर तुम्हाला इथे पाणी वगैरे मिळू शकतो. पण मध्ये जर आलात तर इथे मध्ये तर आतापर्यंत मला स्टॉल कुठे दिसला नाही, तर इथे आपला स्टॉल आहे. आता मी दादांना विचारले तर दादा बोलले की मॅगी निंबू पाणी वगैरे जर तुम्हाला काय पाहिजे असेल पाणी वगैरे तर ते भेटून जाईल. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया. आपण पुढे आल्याच्या नंतर आहे ना एक छोटा पॅच लागतो. तर आहे ना खालच्या साईडला ना हे बघा तुम्हाला दाखवतो, खालच्या साईडला पूर्ण अशी दरी आहे आणि रस्ता एकदम अरुंद असल्यामुळे आपलं एकदम सावकाश सावधगिरीने चालावं लागणार आहे. थोडं तरी पाय सरलं तर आपण खाली पडू शकतो. ठीक आहे, तर आपल्याला सावधगिरीने पुढे जायचं आहे. आणि ते पावसाळ्यामध्ये हा इथे धबधबा असेल, बघायला सुद्धा खूप छान वाटेल. आणि मी बघा तुम्हाला मागाशी ते कड्यावरती गेलो होतो आणि तिकडचा सीन दाखवला. तर तिथे मी तुम्हाला सांगायला विसरलो, तो एक तिथं तुम्हाला मी स्टॉल दाखवला की पाणी वगैरे भेटतो वगैरे तिथून आपल्याला एकदम सरळ जायचं आहे. जर तिथून तुम्ही जर लेप मारलात तर तिथे कड आहे, तर तिथे तुम्ही जा. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता, नाहीतर तुम्ही सरळ आपल्याला जाऊ शकता पे फोर्टला. आणि खूप दमछाक झालेली आहे, तरी पण एवढा का ऊन नाही लागत, कारण जंगल पूर्ण दाट असल्यामुळे सावलीच आहे. ठीक आहे, आणि रस्त्याला पुढे जाता येताना ना आपण रस्ता चुकणार तर नाहीत, कारण रस्त्याला असे रिबिन्स वगैरे पण बांधलेले आहेत. हे बघा, तर कधी पण तुम्ही नवीन ट्रेकसाठी कुठे जात असाल तर रस्त्याला वगैरे असे दगडी वगैरे ठेवले असतात किंवा रिबिन्स वगैरे बांधलेले असतात. ठीक आहे, चला पुढे. तर आपले सवंगडी खिंडीतून वर चालत येत आहेत. सगळ्यांची दमछाक सुद्धा झाली आहे, पण जोश काय कमी झालेला नाही. हे आता सगळे खिंडवरती चढत गेले आहेत आणि मी ह्यांची एक शूट करत होतो. मी पण थोडा वेळ बसलो होतो इकडं हे चढता. चला आपण पण आता सुरतपूर यावरती चढायचं आहे. ही वरतून दरड होती, ती वरतून खाली कोसळलेली आहे. तर जेव्हा जो कोण वरचा समोरचा तुमचा सवंगडी चालत असेल तर त्याच्यात थोडं अंतर ठेवा पाठी, कारण दगडी वगैरे पाय ठेवलं तर लगेच खाली येत आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला लगेच साईडला होण्यासाठी वेळ भेटेल थोडा तरी. आणि ही चढण एकदम उंच अशी दाट आहे. आपण आता पुढे चालल्याच्या नंतर इथे समोर दिसतो तो चंदेरी आहे आणि पाठीमागे आहे तो मलंगड आहे. आणि जी ही वाट आहे ती वाट एकदम खाली, जर तुम्हाला दिसत झाली व्हिडिओमध्ये, तर खूप अशी खोल अशी दरीतून चालताना आपल्याला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. तोच मी पण बघतोय. चढायचंच आहे. आता आपण 8व्या टप्प्याकडे वाटचाल चालली होती आपली, आणि ते थोडा एक थ्रिलर पॅच आहे. एकदम सावधगिरीने वरती चढावं लागणार आहे. आपले सवंगडी होते ते हळूहळू वरती चढत आलेत, तुम्ही बघतायच व्हिडिओमध्ये. आपल्याकडे जर कोणताही आपला ग्रुप असेल तर ट्रेक करताना खूप मजा येते. आणि
कोणती पण कठीण चढाई असली तरी हाताला हात देऊन साथ देऊन आरामात गड सर करता येतो. इथून आरामात आरामात हात देऊ, हात देऊ का? हात अटकतोयस तिथं, हात देऊ. हा थांब 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 थांब, हा वाला दे माझ्या. असा हाताला पकड, असा हाताला पकड. इथून आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच, थोडा रिस्कीच पॅच आहे. तर इथून चढताना जर तुमच्याकडे रोप जर कॅरी केली तर तुमच्यासाठी उपयोगी खूप पडणार आहे. कारण जर तुम्ही वरती जाऊन रशी बांधली आणि रशीच्या जर साहाय्याने चढलात तर तुम्ही इझी चढू शकता. असं आपल्याला वाटतं की हा एकदम छोटा पॅच आहे, आरामात चढन, पण तीच आपल्याला अतिघाई संकटात जाईल अशी ती गोष्ट ना, तसं होईल आपल्याला. म्हणजे एक प्रसंग घडेल. म्हणून सांगतो, सावकाश चढा आणि रस्सी कॅरी करा. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया. आपण वरती आल्याच्या नंतर आपल्याला समोर महाराजांची प्रतिमा दिसते. त्याचे दर्शन घेऊन आपण नंतर मग पुढे आपण अजून जायचं पुढे. तर तुम्हाला अजून पुढे मी काय काय तुम्हाला सर्व दाखवणार आहे. चला. तर इथून आपण महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ह्या मागच्या साईडने आपल्याला आता पुढे जायचं अजून. चलो. करते ना व्हिडिओ. इकडे आपण वरती आल्याच्या नंतर बाहेर आपल्याला महाराजांची अजून एक आपल्याला प्रतिमा बघायला भेटते. त्यानंतर आतमध्ये 2 गुफा आहेत. ही पहिली गुफा आहे, त्यामध्ये महाराजांचं स्मारकसुद्धा आहे. आणि ह्या साईडला बाप्पांचं रेखीव कामसुद्धा केलेलं आहे. आणि अजून एक आतमध्ये गुफा आहे, ही सेकंड गुफा आहे. सेकंड गुफामध्ये स्वामी समर्थांचं प्रतिमा कोरलेली आहे आणि त्यांचे चरणसुद्धा इकडे आहेत. पहिले आपण तिकडून येताना आपण पहिली महाराजांची प्रतिमा बघितली. त्यानंतर मग इथे वरती आल्याच्या नंतर अजून एक महाराजांची प्रतिमा आहे, बाजूला तोफसुद्धा आहे. आणि जर तुम्ही नाईट ट्रेक करत असाल तर तशी जागासुद्धा आहे टेंट वगैरे लावण्यासाठी. त्या साईडला सुद्धा लावू शकता आणि या साईडला सुद्धा लावू शकता. आणि आतमध्ये 2 गुफा आहेत,
गुफामध्ये पण तुम्ही राहू शकता. ही गुफा आहे आतमध्ये जाण्यासाठी. तुम्ही महाराजांची दुसरी प्रतिमा बघितल्यानंतर पुढे पुढे जात असताना एक गुफा लागते. त्या गुफेमध्ये आम्ही शिरलो आहे. बघूया आतमध्ये काय काय आहे. पुढे अजून एक गुफा आहे, म्हणजे त्याला जॉईंट गुफा आहे आणि खाली उतरण्यासाठी शिडी लावलेली आहे. आणि पुढे काय आहे माहीत नाही, त्याच्यामुळे आम्ही काय उतरत नाही आहोत. तर आपण तिकडून समोरून आल्याच्या नंतर आपण तिकडे 2 गुफा बघितल्या होत्या आणि महाराजांचं स्मारक होतं. तिकडून ह्या रस्त्याने आल्याच्या नंतर इकडे समोर आपल्याला सरळ सरळ जायचं आहे आणि इथे सीडीचं पॅच आहे. आपले काही सवंगडी वरती पोचलेत. इथून सीडीने जावं लागणार आहे आपल्याला. आरामात एकदम स्लो स्लो आपला चढायचा आहे. आपण शिडीवरती चढल्याच्या नंतर ही ते तटबंदी आहे, इथे शिडी लावली ती. आणि हा समोरचा नजारा बघा तुम्हीच. आपण इकडून खालून चढल्याच्या नंतर ही तटबंदी आहे आणि इथे हा प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडलाच मारुतीरायांची मूर्ती सुद्धा आहे. इथं पाण्याचं टाकं सुद्धा आहे. इथे गाभार झाल्याच्या नंतर इथे दत्तांची एक मूर्ती आहे आणि इथे पादुका सुद्धा आहेत. तर आता आपण फूडच्या टॉप पॉईंटला पोहोचलो आहोत आणि समोर मी तुम्हाला दाखवलं होतं की आपल्या दत्त भगवंतांचा मंदिर सुद्धा आहे. ते दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर आता आपण चाललो आहोत काड्यावरचा गणपती आहे तिथे आता जाणार आहोत आपण. आता थोडी विश्रांती करू आणि पुन्हा काड्यावरचा गणपतीचे दर्शन घ्यायला जाऊ. चला.
हे गणपती राजा खडेने बनवलेले आहे. हे ड्रायव्हर होते माथेरान ट्रेनचे. त्यांना जाता येतं त्यांना रोज दिसायचा गणपती, पण त्यांना एवढं कल्पना आली नाही. एक दिवस नेरळला इंजिनमध्ये उंदीर चढला. नेरळ स्टेशनला गाडी उभी असेल त्याची, जी इथं गाडी आल्यानंतर त्यांनी उडी मारली त्याच्यासमोर. ते साक्षात झालं त्याला राजाकडेला. मग तेव्हा ते 2004ला त्यांनी गणपती काम चालू केलं त्यांनी. आणि गणपती पुरं झालं 18ला गणपती पुरा झाला. पण नंतरचं खालचं काम तो नंतर झालं ते सर्व. हीच माहिती, बाकी काय माहिती नाही. एवढी सोपी शॉर्टकीट. राजा खडे हा का. पेब किल्ल्याची भ्रमंती झाल्याच्या नंतर आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. आता आपली ही आपला व्हिडिओ आता पूर्ण झालेला आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.